तू पण करणार माझ्यासोबत, आपण करणार काय? असं बघा काय भारी दिसतो आरशामध्ये. तुमच्या समोर माझे हे आवडतीचे केस उडवून टाकेल. आज सुद्धा सेम कालचीच स्टोरी रिपीट झाली. नाही उठलो मी, लेट उठलो आज. तर पूजा पण पप्पांनी केली आहे. सो मी तर एकदमच आळशी झालो असं मला वाटतंय. तर हे आपल्याला चेंज करायचं आहे, कारण वर्कआउट होत नाही. आणि वर्कआउट नाही झालं ना की मी असा डल असतो. वर्कआउट झालं की मस्त एनर्जेटिक आणि एक्साइटमेंट असते माझ्या अंगामध्ये. एनिवेज, तर हे युट्यूब फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला वेलकम टू द डे 29 बोललो, पण तो डे 30 होता. आत्ता मी जेव्हा ब्लॉग अपलोड करत होतो तेव्हा मला कळालं. एनिवेज, तर वेलकम टू द डे 31 ऑफ डेली ब्लॉगिंग. आणि इकडे बघा नाश्त्याला काय आहे. अप्पे. बाई अप्पे मला लय आवडतात. सो आता मी खाऊन घेतो. आणि हा चॅलेंजबद्दल तुम्हाला टायटलमध्ये तर कळालंच असेल, थंबनेलमध्ये पण कळालं असेल, बट आता मी तुम्हाला सविस्तर सांगतो. पहिले खाऊन घेतो, जरा तोंडला पाणी सुटते माझ्या. आणि होपफुली आज काम चालू होईल. सो बघूयात काय होतंय ते तुम्हाला कळेलच. पुढे बघत राहा. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा. बाई कमेंट करा. एंगेजमेंट वाढवायची. एंगेजमेंट जरा कमी होत चालली आहे चॅनलची. सो फटाफट कमेंट करा. एक नंबर. थोडे दिवस आता आपल्या रूममध्ये तुम्हाला पसारा वगैरे दिसेल, तो इग्नोर करा. कारण ते जे सिलिंगचं काम चालू आहे तिकडचं सामान इकडे टाकायचं थोडं. आता जसं की हा फॅन वगैरे आणला इकडे, ते खालचं वगैरे ते बॉक्सेस वगैरे आहेत. सो ते तर असणारच आहे बाई. चला आता मी तुम्हाला सांगतो चॅलेंजबद्दल. नाव टॉकिंग अबाउट द चॅलेंज. तर दिस चॅलेंज इज कॉल्ड टकला चॅलेंज. मी पहिलेच सांगतो, मी खूप जास्त वियर्ड दिसतो बाई टाकल्यामध्ये. मी एकदा दोनदा केलेलं आणि विचित्र दिसतो मी, विचित्र. सो द चॅलेंज इज, आता आपले सबस्क्रायबर आहेत 434. इथे दिसतंय तुम्हाला, हा आपला सबस्क्रायबर काउंट आहे. जर पुढच्या येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आपले 10K सबस्क्रायबर झाले तर ज्या दिवशी सबस्क्रायबर्स 10K कम्प्लीट होईल त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्या समोर माझे हे आवडतीचे केस उडवून टाकेन बाई. डायरेक्ट मशीन, डायरेक्ट 0-0 एकदम टकलं करून टाकेन डायरेक्ट. तर हा आहे चॅलेंज तुम्हा लोकांसाठी. जर 1 महिन्यामध्ये आपले 10K झाले तर खूप सोपं आहे तुमच्यासाठी बाई. 1 मंथ म्हणजे खूप मोठा कालावधी आहे, कारण आपण तो ब्लॉग रोज पोस्ट करणार आहे. पण तुम्ही लोकांनी जर शेअर केलं तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला, त्यांना जर सांगितलं की सबस्क्राईब करा भाई, हा टाकला होणार आहे, तर होऊ शकतं. म्हणजे आज किती आहे, आज ठीक आहे, आज डे 30 आहे ना, तर डे 60च्या आत तुम्हाला हे सगळं करायचं आहे. सो बघूयात आता तुम्ही किती जोर लावताय ते. जर तुम्ही जोर लावला तर तुमको टाकला देखणे मिळेल का भाई. सो दिस इज द चॅलेंज. ऐसे बघा काय भारी दिसतो आरशामध्ये. येस. तरी मी तर तेवढा प्रॉपर वर्कआउट नाही करते. होम वर्कआउटमध्येच असा दिसतोय बाई. जर मी जिममध्ये प्रॉपर डिसिप्लिननी वर्कआउट करायला लागलो तर काय मस्त बॉडी बनेल. पण तेच आळस कधी जाणार काय माहित नाही. आवाज तर आलाय, मला वाटतं भाई आलेला आहे सिलिंगवाला. काम चालू होऊन फक्त अर्धा तास झाला असेल. अर्धा तास पण नाही. पसारा बघा, अजून तो पसारा व्हायचा आहे. जेव्हा या सगळ्या कामाबद्दल तुम्हाला थोडीफार जरी नॉलेज असेल ना, तर भाई आपल्या स्वतःचं काम बघवत नाही. म्हणजे स्वतःचं इन द सेन्स की स्वतःच्या घरातलं किंवा स्वतःच्या गाडीचं किंवा स्वतःच्या दुसरं कुणाकडनं तरी आपण काम करून घेतो ना, ते बघवत नाही. कारण आपल्याला माहित असतं की परफेक्शन आणि कसं ते काम झालं पाहिजे. पण ते लोक भाई रॅन्डम कुठं पण काय पण करतात, पण एंड रिझल्ट त्यांचा चांगला असतो. पण आपण जेव्हा करतो तेव्हा ती प्रोसेस पण चांगली असते आणि एंड रिझल्ट पण चांगला होतो. सो आता तेच चालू आहे. तुम्ही आलो आतमध्ये. पसारा भाव काय खतरनाक झाला. आता सगळं इकडे आणून ठेवलंय. ड्रिल वगैरे तिकडं फुल धुमकूळ चालू आहे. तर आज तो बोललाय की आज तो पूर्ण जी जाळी आहे ती ठोकून घेईन, मग त्यानंतर आपण वायरिंग करू. जे मी तुम्हाला काल बोललो होतो ते आज होणार आहे. वायरिंग वगैरे करून पण झालंय. आता फक्त पॅनलिंग राहिली आहे. सो तो बोललेला की आता संध्याकाळी आज येणार आहे पॅनल्स वगैरे घेऊन आणि उद्यापासून फिटिंग करणार. म्हणजे उद्या दिवसभरामध्ये फिटिंग करणार. सो बघू आता किती त्याच्यावरती विश्वास ठेवायचा तेच कळत नाही. बोललं तर हाय येतो म्हणून. तर मंडळी 5:30 वाजलेत आणि मला वाटत नाही तो येईल म्हणून. मी आता आलो वरती. असंच म्हटलं की जरा बरेच दिवस झाले
संभळ काय आपण वाजवलेलं नाही, आता संभळ वाजूयात थोडं जरा, नाही का. बघा कसं ठेवलं इथं साईडला, एका गेला बेल्ट. हा, संभळ बजाएंगे भाई. पण मी वरती ट्रायपॉड वगैरे नाही आणला, कुठंतरी करतो ॲडजस्ट. तुम्हाला थांबा. आय होप सो मी तुम्हाला दिसतोय आणि संभळ ही रशी दिसत असेल ना. थांबा हे काढून ठेवतो. आय होप सो आता मी तुम्हाला दिसत असेल. अँड नाव लेट्स प्ले. मी त्यानंतर ना, मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलेलं, त्यानंतर मी प्रॅक्टिसच नाही केलेली. मी असंच काहीतरी ट्राय करतो वाजवायचं. तर मंडळी आता 8 वाजलेत आणि तुम्हाला जर माझे म्हणजे तुम्ही जर माझे व्हिडिओज फॉलो करताय तर तुम्हाला माहिती असेल आपण सत्यसाई कार्तिक सरांची एक व्हिडिओ केली होती फेअरवेलवाली. सो ते आता परत लोणावळ्यामध्ये आलेत असंच जस्ट, तर गेट टुगेदर अरेंज केलेले आहे. सो आम्ही आता तिकडेच चाललोय त्यांना भेटायला. टाइम चेक मंडळी, इट्स 10:30. आता जस्ट घरी आलो, चेंज केलंय आणि आता रुद्र आणि मी चाललोय वॉकिंगला. तिकडे मी जास्त शूट नाही केलं. तर त्या दिवशी काय झालं, फेअरवेलच्या दिवशी म्हणजे सरांचंच फेअरवेल होतं ना, तेव्हा काय झालं की खूप घाईघाईमध्ये सर निघून गेले होते. सो त्यांना पण कोणाला भेटता नाही आलं नीट आणि बोलता वगैरे नाही आलं. सो म्हणून आज त्यांनी एक गेट टुगेदर अरेंज केलं होतं. सो तिकडे आपल्याला पण इन्व्हाइट केलं होतं आणि आपला व्लॉग त्या दिवशीचा बघितला होता सगळ्यांनी. सो ते अप्रिशिएट करत होते. सो भारी वाटलं भाई. आता जाऊयात वॉकिंगला. आणि हे बघा, हे माकड आले आपल्या ब्लॉगमध्ये खूप दिवसांनंतर. हाय कर, खूप दिवसांनी बाबू हाय कर. असं हाय गाईस, हा एवढा माझ्या संग फिरतो तरी याला माहित नाही की ब्लॉग करताना कसं बोलावं. याला सांगा जरा, ह्याला सांगा. अरे अरे ओळखीची भेटले तर आवाज दुकान नको यार. काय ब्लॉगला प्रायोरिटी दिली पाहिजे, बरोबर आहे. असे रुद्र भाई आता काय बाबा मोठे झालेत, विला वगैरेला जायला लागलेत. आपल्या संघ आता येत नाही ते लोक ट्रेकिंग वगैरे, एक्सप्लोर वगैरे करायला आता येत नाही. आम्ही नाही, ते त्यांच्या मित्रांबरोबर जात आहेत, आम्हाला नेत नाही. कधी गेलो मित्र संघ मी? काल कोण गेलो होतं? टॅन होऊन आलाय बघा, पूल मध्ये गेलतो ना, टॅन होऊन आलाय पूर्ण. आता काय तर आता मित्र त्याला मी बोललेलो की आपण चालायला कंटिन्यू जाऊ. भाई गायब, आज उगवलाय. काय नाही, ठीक आहे गेलोय. ठीक आहे चालतंय. मित्र मी जाणार आहे कॅम्पिंगला, काही एकटं जाऊ आपण, काय विषय नाही. आता कसं चला बाय बाय, घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला. तर आपण जो टकला चॅलेंज करणार आहे तो रुद्रला सांगू. तर जर पुढच्या येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आपले जर 10K झाले, नाही 10K झाले तर मी टाकलं करणार आहे यांच्यासोबत. तू करणार आहे, मी नाही करणार. तू पण करणार माझ्यासोबत, आपण करणार काही. मला कंपनी का? हा कंपनी आपण करणार. रुद्र आणि मी करून टाकणार 1 महिन्यामध्ये. पुढच्या 1 महिन्यामध्ये आजपासून चालू. हा व्लॉग डे 30 व्लॉग आहे. पुढच्या म्हणजे डे 60 पर्यंत जर यांनी केले पुढच्या 1 महिन्यामध्ये डेली ब्लॉगिंग कंटिन्यू आहे रोज. ते सांगितलं मी, शॉर्ट्स वगैरे केलं त्या सुट्ट्या आल्या नको बोलू. तर जर झालं तर डायरेक्ट मुंडन, भारी दिसत. तुमच्यावरती आता बरं का. चला आता घरी गेलो भेटतो. अँड आय एम बॅक होम. रुद्र गेलाय रुद्रच्या घरी आणि आपण आलोत इथे. आज जास्त काय शूट नाही केलं कारण कामच चालू होतं, तुम्ही बघितलं. सो त्याच्यामध्ये मी काय शूट करणार जास्त. सो आता 1-2 दिवस हे पूर्ण कम्प्लीट होतोपर्यंत आहे ना असंच राहील व्लॉग्स. बट त्याला एंटरटेनिंग करण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे, आताच जस्ट मागच्या फुटेजमध्ये तुम्ही बघितलं असेल टाकला चॅलेंज होणार आहे. आणि स्पेशली जर रुद्रचे मित्रमैत्रिणी हा व्लॉग बघताय तर भाई, जर तुम्हाला लोकांना बघायचंय रुद्रला टकलं होतं नाही तर घ्या कोणाचा पण तुझ्या मित्रमैत्रिणी जो कोण असेल तुम्हाला भेटेल त्याचा फोन घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे लवकरात लवकर 10K होतील आणि तुम्हाला आमच्या दोघांचे टकले दिसतील. तर हा व्लॉग इथेच संपवूयात. मला नाही माहिती किती शॉर्ट झालाय आणि किती लॉंग झालाय. ते जो काय होतं ते मी शूट केलं. तिकडं मी जास्त शूट नाही केलं कारण ते फंक्शन कसं झालं ते सर
पोलीस वगैरे सगळे. सो मी जास्त म्हटलं की तिथं शूट नको करायला. सरांसंग एक फोटो घेतला, सरांसोबत मस्त गप्पा मारल्या आम्ही बसून वगैरे. सो भारी वाटलं. जेव्हा पण सरांना भेटतं ना भाई, थोडं असं इन्स्पायर झाल्यासारखं वाटतं. मी लास्टच्या ब्लॉगमध्ये पण बोललो, आता तर प्रॉमिस केलं त्यांना की नेक्स्ट टाइम जेव्हा पण मी भेटेन तुम्हाला, तर तुम्हाला मी फिट दिसेल. आता तर सर 2 वर्ष आपल्या इकडे नाही आहेत, त्यानंतर 2 वर्षानंतर मे बी येऊ शकतात. सो बघूयात कसं काय होतंय ते. आणि मध्ये आधी येत राहतील तेव्हा आपण भेटूच नक्की. कधी ना कधी मी नक्की व्लॉगमध्ये घेईन त्यांना. तर हा व्लॉग इथे संपूयात. आय होप सो तुम्हाला काहीतरी एंटरटेनिंग वाटलं असेल या व्लॉगमध्ये. प्लीज शेअर करा व्लॉग, कारण काय होतंय व्ह्यूज अल्गोरिदम वर्क नाही करते. मे बी काय होते मला माहीत नाही, कारण व्ह्यूजच दिसत नाहीत लोकांना. 1-2 व्ह्यूजच दिसतात आहे. जेव्हा मला म्हणजे यूट्यूब स्टुडिओमध्ये मला व्ह्यूज दिसतात आहे, बट लोकांना जेव्हा तुम्ही लोक व्लॉग ओपन करताय तर तुम्हाला व्ह्यू काउंटच दिसत नाही. हात दुखायला लागला भाई. हा, तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट. सायनिंग ऑफ हेमंत राऊत. बाय. शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. 10K लवकरात लवकर करा, म्हणजे टकलं व्हायला. चला बाय.